Good morning, all of you student. आज आपण अध्ययनशील समाजाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. मागच्या तासिकेत NGOचा शिक्षणात सहभाग आपण पाहिला. त्याचबरोबर अध्ययनशील समाजाची उद्दिष्टे पाहिली. आज आपल्याला अध्ययनशील समाजाची वैशिष्ट्ये पाहिजेत. अध्ययनशील समाजात औपचारिक अनौपचारिक असे कोणतेच भेद असत नाहीत. कारण अध्ययन करणं हा यांचा प्रमुख उद्देश असतो, प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळं ते औपचारिक असेल किंवा अनौपचारिक असेल, दोन्ही प्रकारचं अध्ययन म्हणजे अध्ययन असतं. आणि अध्ययन करणं हे वैशिष्ट्य असल्यामुळे यामध्ये औपचारिक अनौपचारिक असा भेद नाही आहे. ही एक वैशिष्ट्य सांगता येतं. दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, अध्ययनशील समाजामुळे समाजातील दुर्लक्षित घटक शिक्षण व समाज प्रवाहाच्या जवळ येऊ शकतात. जे दुर्लक्षित घटक आहेत ते दुर्लक्षित घटक अध्ययनशील समाजामुळे समाजाच्या प्रवाहामध्ये येऊ शकतात. हे एक याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे देखील आपल्याला यामधून सांगता येतं. आणि म्हणून अध्ययनशील समाजाचं हे वैशिष्ट्य आहे की दुर्लक्षित घटक आणि शिक्षण व समाज यांना जवळ शिक्षणाच्या माध्यमातून घेऊन येणे हे याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, अध्ययनशील समाजामुळे समाजात नवीन मूल्यांची रुजवणूक होते. अध्ययनशील समाजामुळे समाजामध्ये जी काही मूल्य आहेत त्या नवीन मूल्यांची रुजवणूक होते. हे एक याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जे सांगितलेलं आहे, अध्ययनशील समाजामुळे व्यक्तीत आंतरराष्ट्रीय सामंजस्याची जाणीव निर्माण होते. आता जे लोक शिक्षण घेतात त्यांच्यामध्ये वैश्विक एकात्मता आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे विचार प्रगल्भ असलेले पाहायला मिळतात. आणि मग राष्ट्राविषयी, आंतरराष्ट्राविषयी किंवा जग हे माझं घर, ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये, या जागतिकीकरणाच्या काळामध्ये अध्ययनशील समाज हा राष्ट्रापुरता मर्यादित नाही राहिला, तर ते आंतरराष्ट्रपर्यंत पोहोचलेला आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय सामंजस्याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. आणि ही जाणीव शिक्षणातून निर्माण झालेली असते. म्हणून हे एक त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, अध्ययनशील समाजातून व्यक्तीचा दर्जा उंचावण्यास मदत होते. आता व्यक्तींचा दर्जा जो आहे हा दर्जा उंचावण्यासाठी अध्ययनशील समाजाची मदत होते. अध्ययनशील समाजामधून व्यक्तीचा दर्जा उंचावला जातो किंवा उंचावण्यास मदत होते. हे एक यामध्ये वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आता जो समाज शिकलेला आहे म्हणजे अध्ययनशील आहे त्या समाजाची प्रगती होत असते. आणि जेव्हा एखाद्या समाजाची प्रगती झालेली असते त्या प्रगतीतूनच त्या समाजाचा दर्जा हा उंचावलेला असतो, वाढलेला असतो. आणि म्हणून समाजाचा दर्जा जर उंचवायचा असेल तर समाज शिकला पाहिजे, अध्ययनशील असला पाहिजे. आणि अध्ययनशील समाजाचा दर्जा उंचावतो. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य यामध्ये याचं सांगतं. अशा पद्धतीनं अध्ययनशील समाजाची वैशिष्ट्ये काय आहेत हे 5 वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत.
आता हे वैशिष्ट्य पाहिल्यानंतर अध्ययनशील समाज कसा आहे आणि अध्ययनशील समाज कसा असतो हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. पहिल्यांदा अध्ययनशील समाजाची उद्दिष्टे आपण पाहिली. त्यानंतर आता अध्ययनशील समाजाची वैशिष्ट्ये पाहिली. आता पुढचा पॉईंट तो पाहायचा आहे म्हणजे अध्ययनशील समाजाचं महत्त्व आपल्याला पाहायचं आहे. आता अध्ययनशील समाजाचं महत्त्व पाहत असताना खाली काही मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्याच्या आधारे अध्ययनशील समाजाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. ते खालील मुद्द्याच्या आधारे आपल्याला पाहायचे. आधुनिक मूल्यांचा स्वीकार करून सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी अध्ययनशील समाजाची मदत होते. म्हणजे आधुनिक मूल्याचा स्वीकार करायचा असेल आणि सुसंस्कृत समाज निर्माण करायचा असेल तर त्या समाजाला अध्ययनशील बनवणं गरजेचं आहे. अध्ययनशीलतेतून समाजाचा विकास होतो. अध्ययनशीलतेतून समाजामध्ये सुसंस्कृतता निर्माण होते आणि नवीन चांगल्या मूल्यांचा स्वीकार केला जातो. म्हणून हे एक त्याचं महत्त्व आपल्याला सांगता येतं. त्यानंतर लोकशाही तत्वावर आधारित ज्ञानकेंद्रित समाज घडवण्यासाठी याची मदत होते. लोकशाही तत्वावर आधारित ज्ञानकेंद्रित समाज घडवायचा असेल त्यासाठी अध्ययनशील समाजाची गरज आहे. ज्या ठिकाणी अध्ययनशील समाज असतो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकशाही नांदते. आणि लोकशाही तत्वावर ज्ञानकेंद्री समाज घडवण्यासाठी समाजाला अध्ययन करावं लागतं. हे एक त्याचं महत्त्व आहे. पुढचं महत्त्व सांगितलेलं आहे समान संधी, स्वयंपूर्णता, स्वावलंबित्व, सुसंस्कृतता ही मूल्ये वृद्धिंगत करण्यासाठी अध्ययनशील समाज गरजेचा आहे. शिक्षणातून व्यक्ती स्वावलंबी बनतो. शिक्षणातून व्यक्तीमध्ये स्वयंपूर्णता सिद्ध होते आणि शिक्षणातून व्यक्तीमध्ये सुसंस्कृतपणा दिसून येतो. तो विकसित होतो म्हणजे वाढतो, वृद्धिंगत होतो. म्हणून हे एक त्याचं महत्त्व आपल्याला सांगता येईल अध्ययनशील समाजाचं. त्यानंतर सर्वांना आपल्या क्षमतेनुसार व्यक्तिमत्व विकासाची समान संधी प्राप्त करून देण्यासाठी अध्ययनशील समाज गरजेचा आहे. आता आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी संधी दिली पाहिजे आणि समान संधी असली पाहिजे. आणि ही संधी जर समान असेल तर प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करता येतं. हे एक आपल्याला त्यामध्ये महत्त्वाच्या बाबतीत एक मुद्दा सांगतात. त्यानंतर विषमतेची दरी नष्ट करण्यासाठी समाजामध्ये जर विषमता नष्ट करायची असेल, समाजामध्ये जर विषमतेची दरी दूर करायची असेल तर समाजाला शिक्षणाची गरज असते आणि शिक्षणातून ही दरी दूर होऊ शकते. आणि शिक्षणासाठी समाज अध्ययनशील असला पाहिजे. म्हणून समाजातील जर दूरी कमी करायची असेल तर अध्ययनशील समाजाची गरज आहे. अध्ययनशील समाजाच्या माध्यमातून समाजाची दूरी कमी होते, समाजातील अंतर कमी होतं. म्हणून हे एक त्याचं महत्त्व आपल्याला सांगता येतं. सुरक्षित समाजाच्या निर्मितीसाठी समाजाला सुरक्षित जर ठेवायचं असेल, सुरक्षित समाजाची निर्मिती जर करायची असेल, समाज हा अध्ययनशील जर असेल तर त्याला सुरक्षितता प्राप्त होते. अध्ययनातून आपल्याला सुरक्षिततेचे धडे मिळतात. सुरक्षितता आणि सुरक्षिततेचं महत्त्व कळतं आणि सुरक्षितता त्या ठिकाणी विकसित आपल्यामध्ये होत असते. यासाठी अध्ययनशील समाज गरजेचा आहे. त्यानंतर विविधतेतून एकता निर्माण करण्यासाठी आपल्या राष्ट्राचं वैशिष्ट्य आहे हिंदुस्थानाचं. आपलं राष्ट्र विविधतेतून एकता आपल्या राष्ट्राचं एक वैशिष्ट्य सांगता येतं. या राष्ट्रात अनेक जाती धर्माचे, अनेक वेगवेगळ्या संस्कृतीचे समाज आहेत.
आणि ते सर्व एकत्र राहतात. सर्वजण सर्वांचे सण मिळून साजरे करतात. ही एक विविधतेतली एकता आपल्या राष्ट्राचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल. आणि म्हणून ही विविधतेतील एकता निर्माण करण्यासाठी अध्ययनशील समाज गरजेचा आहे. अध्ययनशील समाजाच्या माध्यमातून ही विविधतेतून एकता वाढवण्यास मदत होते. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण समाज निर्मितीसाठी, तर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण म्हणजे सक्षम. आर्थिकदृष्ट्या जर सक्षम असेल तर ते राष्ट्र प्रगतीवर असतं. आर्थिकदृष्ट्या समाज जर सक्षम असेल तर ते समाज विकसित होतो. आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अध्ययनशील समाजाची गरज आहे. अध्ययनशील समाजाची आर्थिक सक्षमता ही परिपक्व होत असते. जर व्यक्ती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असेल तर त्या व्यक्तीचा विकास होत असतो. त्या व्यक्तीचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हे एक त्याचं महत्त्व आपल्याला सांगते. त्यानंतर विज्ञान निष्ठेवर आधारित समाज निर्मितीसाठी, आता विज्ञान निष्ठा, सायन्स आणि सायन्सचं महत्त्व शिक्षणातून आपल्याला कळतं. ज्या ठिकाणी अंधश्रद्धा असते त्या ठिकाणी अज्ञानी लोकांमध्ये आपल्याला अंधश्रद्धा दिसून येते. जे लोक ज्ञानी असतात ते अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाहीत. आणि म्हणून विज्ञान निष्ठतेवर आधारित समाज निर्मिती करण्यासाठी अध्ययनशील समाजाची गरज आहे. अध्ययनशील समाज असेल तर त्या ठिकाणी विज्ञानाची निष्ठा वाढते. आणि विज्ञान निष्ठेतून जी समाज निर्मिती होत असते त्या ठिकाणी अंधश्रद्धा राहत नाही. म्हणून हे एक त्याचं आपल्याला महत्त्व सांगता येईल. त्यानंतर स्पष्ट व स्वतंत्र अभिव्यक्तीसाठी, व्यक्तीला आपल्या राष्ट्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण स्पष्ट बोलू शकतो. स्वतंत्र विचार करण्याची आपल्याला अभिव्यक्ती आहे. पण चुकीची एखाद्यावर टीका करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही. म्हणून चांगलं काय वाईट काय हे समजण्यासाठी अध्ययनशील समाज गरजेचा आहे. अध्ययनशील समाजाला ह्या सर्व गोष्टीचा परिचय असतो. अध्ययनशील समाजामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला जाणवतात. म्हणून हे एक त्याचं आपल्याला महत्त्व सांगता येईल. त्यानंतर वैश्विक नागरिकत्वाची भावना विकसित करण्यासाठी, वैश्विक नागरिकत्व, विश्वची माझे घर ही भावना आपल्यामध्ये जर निर्माण झाली तर ही भावना आपल्यामध्ये शिक्षणातून निर्माण होत असते. आणि म्हणून आज जागतिकीकरणामुळे सर्व जग जवळ आलेलं आहे. आणि जग जवळ आणण्याचं काम अध्ययनशील समाजानं केलेलं आहे. आज इंटरनेटच्या माध्यमातून आपण एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्रामध्ये काही मिनिटामध्ये काही क्षणामध्ये संपर्क करू शकतो, माहिती मिळवू शकतो. आणि हे जे झालं ते फक्त अध्ययनशील समाजामुळे शक्य झालेलं आहे. म्हणून हे एक त्याचं महत्त्व आहे. वैश्विक नागरिकत्वाची भावना विकसित करण्यासाठी अध्ययनशील समाज महत्त्वाचा आहे. त्यानंतर फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी, जाणीव निर्माण करण्यासाठी आपल्याला जर रिकामा वेळ मिळाला तर त्या रिकाम्या वेळेचा आपण काय केला पाहिजे, सदुपयोग केला पाहिजे. म्हणजे त्याचं वाचन केलं पाहिजे किंवा त्या वेळेमध्ये एखाद्या नवीन ज्ञानाची माहिती मिळवली पाहिजे किंवा त्या वेळेमध्ये एखादं चांगलं काम केलं पाहिजे.
याला म्हणायचं फावल्या वेळेचा सदुपयोग. आणि हे देखील, याची जाणीव देखील आपल्याला शिक्षण करून देतं. आणि अध्ययनशील समाज हा फावल्या वेळेचा सदुपयोग करत असतो. म्हणून ही एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आपल्याला सांगता येतो. अशा पद्धतीनं अध्ययनशील समाजाचं महत्त्व हे जे काही वरील 10-12 मुद्दे आपण पाहिले, त्या मुद्द्यावरून अध्ययनशील समाजाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. अध्ययनशील समाज तयार करण्याच्या कार्यनीती खाली एक डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. अध्ययनशील समाज तयार करण्याच्या कार्यनीती खालीलप्रमाणे सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे, ग्रंथालय वाचन केंद्र. या ग्रंथालयाच्या माध्यमातून अध्ययनशील समाजाची निर्मिती होते, अध्ययनशील समाजाचा विकास होतो. अध्ययनशील समाजाला नवीन नवीन माहिती उपलब्ध करून देण्याचं काम ग्रंथालयाच्या माध्यमातून होत असतं. आणि म्हणून ग्रंथालय वाचनालय केंद्र हे अध्ययनशील समाजासाठी फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर मनोरंजन, खेळ इत्यादी कार्यक्रम. फावल्या वेळेत विरंगुळ्यासाठी मनोरंजनाची गरज असते, खेळाची गरज असते, किंवा वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी अटेंड करून त्या कार्यक्रमाची माहिती मिळवून नवीन ज्ञानाचा संचय करण्याची त्या अध्ययन समाजाला मदत होते. त्यानंतर चर्चा मंडळे. चर्चेतून आपलं ज्ञान वाढत असतं. एखाद्या घटकावर चर्चा केल्यानंतर त्या घटकाचं ज्ञान चर्चेतून आपलं विकसित होतं, डेव्हलप होतं, वाढतं. त्यानंतर सूचना खिडकी हा देखील कार्यनीतीला एक घटक दिलेला आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीची सूचना करायची असेल तर आपण खिडकीच्या माध्यमातून सूचना करू शकतो. पाठांतर केंद्र. पाठांतर केंद्राच्या माध्यमातून देखील अध्ययनाच्या अध्ययनशील समाजाला मदत होत असते. अध्ययनशील समाज पाठांतर केंद्राचा उपयोग करून आपलं ज्ञान विकसित करत असतो. त्याचं ज्ञान वाढवण्यासाठी याची देखील त्याला मदत होते. त्यानंतर कौशल्य विकास प्रशिक्षण. स्किल एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग, त्याला कौशल्य विकास प्रशिक्षण म्हणतात. त्या कौशल्य विकास प्रशिक्षणातून आपल्याला एखाद्या गोष्टीची स्किल आत्मसात करून ती स्किल विकसित करण्यासाठी या कौशल्य विकास प्रशिक्षणाची मदत मिळते. या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळतं. या माध्यमातून आपल्याला नवीन कौशल्य शिकता येतं. आणि हे शिकवण्याचं काम कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील अध्ययनशील समाजाला ज्ञान मिळवण्यासाठी मदत होत असते. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. आणि ज्ञान वाढवण्यासाठी हे देखील एक महत्त्वाचं माध्यम आहे. आणि यातला शेवटचा डायग्राममधला मुद्दा दिलेला आहे, तो म्हणजे
सामूहिक वाचन चिंतन. सामूहिक वाचनातून आणि चिंतनातून आपलं ज्ञान विकसित होतं, वृद्धिंगत होतं, वाढतं. आणि याचा देखील फायदा अध्ययनशील समाजासाठी होतो. अध्ययनशील समाज घडवण्यासाठी याची देखील मदत होत असते. अशा पद्धतीनं हा जो डायग्राम आपल्याला दिलेला आहे, या डायग्रामामधले जे काही 8 मुद्दे दिलेले आहेत अध्ययनशील समाज तयार करण्याच्या कार्यनीती, या सर्व घटकातून अध्ययनशील समाज निर्माण करण्यास मदत होत असते. हे आपल्याला या डायग्रामच्या आधारे सांगता येतं. आता यातला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे चर्चा करा म्हटलेला आहे. भारतीय सांस्कृतिक बहुविविधता का महत्त्वाची आहे यावर चर्चा करा म्हणून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारतीय सांस्कृतिक बहुविविधता का महत्त्वाची आहे? तर त्यामध्ये भारतीय सांस्कृतिक बहुविविधता ही यासाठी महत्त्वाची आहे, आपल्या राज्याची वेगवेगळी संस्कृती आहे आणि ही संस्कृती जतन करणं, ही संस्कृती वाढवणं आणि ह्या संस्कृतीचा सर्व नागरिकांना परिचित होणं, यासाठी भारतीय संस्कृतीत बहुविविधता हा महत्त्वाची आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अध्ययनशील समाज निर्मितीसाठी तुमच्या स्तरावर तुम्ही कोणती नीतीचा अवलंब करता याची गटामध्ये चर्चा करा म्हटली. आता अध्ययनशील समाज निर्मितीसाठी आपण चर्चासत्र घेऊ शकतो, ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो, सामूहिक वाचन, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन, पाठांतर केंद्र निर्माण करू शकतो. असे वेगवेगळे उपक्रम राबवून अध्ययनशील समाज या माध्यमातून निर्माण करू शकतो, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आज आपण अध्ययनशील समाज म्हणजे काय, अध्ययनशील समाजाची वैशिष्ट्य, अध्ययनशील समाजाचं महत्त्व आणि अध्ययनशील समाज तयार करण्याची कार्यनीती या गोष्टीवर चर्चा केली. या सर्व गोष्टींची आपण माहिती पाहिली आणि यावरून आपला अध्ययनशील समाज हा घटक या ठिकाणी संपलेला आहे. या प्रकरणातला बहुसांस्कृतिक शिक्षण हा घटक आपण उद्याच्या तासिकेत घेणार आहोत. बहुसांस्कृतिक शिक्षण ही संकल्पना आपण उद्या पाहूया. आज इथं आपण थांबू.